एज्यू मराठी चॅनलच्या व्ह्यूवर्सना सप्रेम नमस्कार। थोडीशी अपडेट आहे, ती अपडेट आहे जराशी आपल्या गुरुजी लोकांची म्हणजे शिक्षकांची चिंता वाढवणारी आहे। नेमकी बातमी काय आहे हे आपल्याला डिटेल्समध्ये बघायचंच आहे, परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सवर बघत असाल तर खालील लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे व चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघूया झालंय तरी काय। शिक्षकांबाबत बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी होत असतात, मात्र अनेक तक्रारींची चौकशी लवकर होतच नसल्याने संबंधित शिक्षकावर कारवाई होण्यासाठी वर्षानुवर्षाचा काळ लोटतो। हे आपण नक्कीच बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला शिक्षकच नव्हे तर इतर बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण या गोष्टी बघतच असतो, परंतु परिणामी ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशांना मात्र न्याय मिळत नाही। मात्र आता राज्य सरकारने आता प्राथमिक शिक्षकांची तक्रार आल्यास 30 दिवसांच्या आत चौकशी करून बदलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवावा लागणार आहे। म्हणजे थोडक्यात आता जर एखादी तक्रार आली तर मात्र बदलीसाठी शिक्षकांनी तयार राहायचं आहे, अशा पद्धतीचा एखादा फतवाच जणू राज्य शासनाने काढला आहे। शिक्षण विभागाच्या या आदेशाने शिक्षकांची मात्र चिंता वाढली आहे। विशेष म्हणजे यांचे सर्वाधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे। एखाद्या शिक्षकावर गैरवर्तणुकीची तक्रार झाली तर 30 दिवसात त्या तक्रारीची चौकशी करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना द्यावा लागेल। यावर्षी 14 मे रोजी राज्य सरकारने या संदर्भात आदेश देखील काढले आहेत। आयुक्तांना प्रस्ताव देण्यासाठी कोणत्याही जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाविरोधात गैरवर्तणुकीची तक्रार झाली तर मुख्य कार्यकारी अधिकारी त्या तक्रारीची चौकशी करतील। तक्रारीतील तथ्य आणि गांभीर्य पाहून संबंधित शिक्षकाला त्या पदावर ठेवणे योग्य आहे की नाही यावर आपला अभिप्राय देतील। जर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे मत नकारात्मक असेल तर त्या शिक्षकाला त्या पदावर ठेवणे योग्य नसेल असे ते लेखी कारणासह नमूद देखील करतील आणि त्यानंतर ते संबंधित शिक्षकाच्या बदलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवतील। मात्र हे सर्व आता जलद गतीने होणार आहे। हे पूर्वी सुद्धा व्हायचं, परंतु यासाठी खूपच वेळ लागायचा, परंतु आता हे होणार नाही। आणि मात्र हा जो निर्णय आहे किंवा ही जी यंत्रणा उभी झालेली आहे ही काहीशा शिक्षकांना किंवा शिक्षकांची देखील एक यावर बाजू आहे। त्यांच्याद्वारे सूडबुद्धीने कोणावर जर आरोप करून बदली झाली तर संबंधित कर्मचाऱ्याला नाहक त्रास होईल अशी देखील यामध्ये शंका व्यक्त केली आहे बऱ्याचदा। त्यामुळे यामध्ये सखोल चौकशी करूनच बदलीचा निर्णय व्हावा अशी अपेक्षा विविध शिक्षक संघटनांनी घेतली आहे। कारण की बऱ्याचदा गाव खेड्यावर कधी पर्सनल काही गोष्टींमुळे किंवा सूडबुद्धीने देखील अशा प्रकारच्या हा जो निर्णय आहे याचा गैरफायदा घेता कामा नये अशा पद्धतीची मागणी देखील होत आहे। सखोल चौकशी होणं नक्कीच गरजेचं आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद। नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टला नक्की व्हिजिट करा। खूप सारे व्हिडिओज तुमच्या कामाचे त्या ठिकाणी आहेत। धन्यवाद।